हाय गाईज, गुड इव्हिनिंग. मी शीतल आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि संध्याकाळ झाली म्हणजे चहा झाली. चहापासूनच सुरुवात होते, सकाळ म्हणा किंवा संध्याकाळ म्हणा. सो मी एका साईडला इथे चहा टाकला आहे, माझ्यासाठीच आहे, कारण स्वप्नील झोपला आहे आत्ता. तो सकाळी 4:30ला उठला होता, कारण त्याची फर्स्ट शिफ्ट होती आज. तर आल्या आल्या एकतर ऊन आहे, आत्ता उन्हाची सुरुवात झाली आहे. सो तो आल्यानंतर त्याला सरबत दिला मी बनवून, तो सरबत प्यायला. आणि आत्ता चहा नाही घेणार, तो घेतली तर मग संध्याकाळी उठल्यानंतर घेईल 6-6:30ला वगैरे. सो मी आत्ता माझा चहा पिते आणि त्याच्यानंतर मग मी पास्ता बनवते, कारण माझी पण इच्छा झाली पास्ता खाण्याची आणि स्वप्नीलला पण पास्ता खायचा होता. इनफॅक्ट त्याला बनवायचा पण होता पास्ता, पण तो झोपला आहे आत्ता. सो मी म्हटलं की नको, झोपू देत. एक तर 4:30ला उठला आहे तो, त्याच्यानंतर आरामच नाही त्याला. तो 4 वाजता आल्यानंतर मग आत्ता झोपला, अंघोळ वगैरे केली आणि झोपला आहे. सो मी त्याला आता डिस्टर्ब नाही करत, मीच पास्ता बनवते. सो आधी चहा पिते आणि मग पास्ता बनवूयात. पास्ता बॉईल करायला ठेवला आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे, अगदी 5 मिनटात. तर कढईमध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घातली, ते एकजीव केलं आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून चांगलं मिक्स केलं. मग त्यामध्ये मीठ, हळद, तिखट घालून मिक्स करून त्यामध्ये पास्ता घातला आणि शूटिंग करण्याच्या मध्ये पास्ता ओव्हरकुक पण झाला, पण पास्त्याची टेस्ट मात्र खूप छान होती. आणि वरून मग डार्क सोया सॉस घातला. तर पास्ता रेडी आहे आत्ता आणि मी स्वप्नीलला उठवते. त्याला मी सांगते की मी पास्ता बनवलेला नाही आहे, तुला बनवावं लागतं. बघू त्याची रिॲक्शन काय असेल. आणि 7ही वाजलेत, सो आत्ता उठायला पाहिजे. सो चलो एलेक्सा, टर्न ऑन लाईट. ओके. हा बघा कसा असा झोपला आहे, किती वर्ष झोपला नव्हता. काय रे, ओय उठ. गुड नाईट. गुड नाईट नाही, पास्ता बनवायचं. उठ उठ उठ, चल. अरे उठ. एच गुड मस्त. गुड मस्त वाटतं नाही, उठ चल गट्टू. गुड. ए गट्टू, उठ ना स्वप्नील, उठ उठ. चहा बनवलाय तुझ्यासाठी, चल. आणि तुम्हाला आता पास्ता बनवून दे. अरे नाही तर नाही नाही, चल. कसं झालंय रे? जोरात बोल, जोरात म्हणजे त्यांना ऐकू चांगलं जाऊ. झालं, मस्त, वाव, छान. एवढं एक सोबत नको बोलू. वाव, छान, मस्त. मस्त. कोणाचे डायलॉग मारतोयस? माझे आयडियल. कसं झालं? मला तर बाबा खूप आवडतो, कारण मी नेहमीच खाते. मी बनवला, मी. एक तर स्वतः बनवेन म्हणालास आणि झोपून गेलास. स्वप्नातच मी बनवलाय. स्वप्नात बनवायचं काय? बरं, दिसलंच असेल व्हिडिओ मध्ये. ह्याला काही जेवण बनवता येत नाही अजिबात. नाही नाही, येतं. व्हाईट ऑमलेट छान बनवतो, म्हणजे एवढं भारी बनवतो की मला तर ऑमलेट तसं येत पण नाही बनवायला. बोल व्हाईट ऑमलेट. मग काय बनवतोस तू वेगळं? एकतर ह्याने इन्स्टामार्टवरून मागवले सामान, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सीझनचा पहिला हापूस. ये तर आता पास्ता वगैरे खाल्ला आणि
बराच वेळ गप्पा मारत बसलो आम्ही दोघे पण. स्वप्नील म्हणाला की मला एग राईस हवा आहे, पण एग राईस आम्ही अगदी प्रॉपर म्हणजे गार्लिक किंवा जिंजर, मी सारखी इकडे बघते कारण हा बघा मला इथून डिस्टर्ब करतोय व्हिडिओ बनवायला. तुझं काय चाललंय रे? हे काय गेम खेळतोय? एंटरटेनमेंट नाही, गेम खेळतोय हा. आणि हां, तर मी म्हणजे गार्लिक आणि जिंजर घालून काळी मिरी पूड सगळं घालून असं काही एकदम प्रॉपर असं नाही करत. मी भुर्जी जसं बनवतो ना आपण, कांदा टोमॅटो हळद तिखट मीठ हे घालून अंडं घालायचं म्हणजे बुर्जीच जणू काय. तर बुर्जी जसं करतो तसं, आणि त्याच्यामध्ये मग राईस मिक्स करायचा. सो मी हे बघा इथे कुकर लावलाय. कुठे गेला? हा बघा इकडे कुकर लावलाय, त्याच्यामध्ये मी राईस बनवते, बासमती राईस. आणि इथे कढई ठेवली आहे. तर मी आत्ता त्याच्यामध्ये भुर्जी बनवणार आहे इन शॉर्ट. सो त्याच्यावरती मग राईस घालेन आणि मग झाला एग राईस. सो एकदम सिम्पल, साधा सिम्पल असा, आणि पण इतका टेस्टी लागतो ना, खूप छान लागतो राईस. तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. सो चलो राईस बनाते. आणि समोर काय ठेवलंस? सिरियल, मला सिरियल बघायची असते. मग मी इथे असं मोबाईल ठेवते, टॅब ठेवते आणि मग त्याच्यावर सिरियल लावते आणि माझं माझं इकडे मग मी जेवण बनवते. वा, मतलब एंटरटेनमेंट होना नहीं चाहिए. हां. तर आता झालंय माझं जेवण, राईस झालाय आणि छान झालं, एकदम टेस्टी टेस्टी. आणि हा बघायचं काय चाललंय. जेव ना, जेव. तर असा होता आमचा आजचा दिवस, म्हणजे इव्हिनिंग ते नाईटपर्यंत जे रुटीन मी दाखवलं तसा. खूप सिंपल आणि खूप साधा असा होता रुटीन, आणि प्रत्येक दिवस असाच असतो, खूप साधा आणि खूप सिंपल. सो आजचं हे रुटीन पण खूप सिंपल होतं, आणि मी अगदी चहापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि आत्ता आराम करण्याचा टाईम झाला आहे, कारण उद्या स्वप्नीलची फर्स्ट शिफ्ट आहे, सो लवकर उठायचं आहे. आणि मला जर जमलं तर नक्कीच मी उद्याचं सकाळचं पण रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन. सो गाईज, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय, गुड नाईट.